नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतामधील सर्वात श्रीमंत 10 महिला। या महिलांनी आपल्या मेहनतीने, बुद्धिमत्तेने आणि धाडसाने मोठे यश मिळवले आहे। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 10 वर आहे अनुराधा प्रसाद। अनुराधा प्रसाद या एक प्रसिद्ध मीडिया उद्योजिका आहेत। त्यांनी बॅग फिल्म्स आणि मीडिया लिमिटेडची स्थापना केली आहे। मीडिया क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमावले आहे। 9 नंबरवर आहे स्मिता कृष्णा। स्मिता कृष्णा या गोदरेज परिवारातील सदस्य आहेत। त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात कौटुंबिक व्यवसायातून आलेली आहे। 8 नंबरवर आहेत लीना गांधी तिवारी। लीना गांधी या USV इंडिया या फार्मा कंपनीच्या चेअरपर्सन आहेत। औषधी उद्योगात त्यांचा मोठा प्रभाव आहे। 7 नंबरवर आहेत फाल्गुनी नायर। फाल्गुनी नायर या नायकाच्या संस्थापक आहेत। 50व्या वर्षी त्यांनी व्यवसाय सुरू करून मोठं यश मिळवलेलं आहे। 6 नंबरवर आहेत किरण मजुमदार शॉ। किरण मजुमदार शॉ या बायकॉन कंपनीच्या संस्थापक आहेत। त्या भारतातील बायोटेक क्षेत्रातील अग्रगण्य महिला आहेत। नंबर 5 वर आहे राधा वेंबू। राधा वेंबू या जोहो कॉर्पोरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत। नंबर 4 वर आहेत विनोद राय गुप्ता। विनोद राय गुप्ता या हॅवेल्स इंडिया कंपनीशी संबंधित आहेत। त्यांनी इलेक्ट्रिकल्स उद्योगात मोठं यश मिळवलेलं आहे। नंबर 3 वर आहे रेखा झुनझुनवाला। रेखा झुनझुनवाला या प्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत। त्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत। नंबर 2 वर आहे सावित्री जिंदाल। सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत। त्या OP जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत। नंबर 1 वर आहे रोशनी नाडर मल्होत्रा। रोशनी नाडर या HCL टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन आहेत। त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जातात। तर मित्रांनो, या होत्या भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत महिला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।